विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा या आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत जीकेचे, जे की तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती करिता खूपच उपयुक्त ठरतील। आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमचा स्कोर किती आला आणि कमेंट करून सांगायचं आहे उत्तर। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर पाहूया पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. लोकमान्य टिळक, बी. के.टी. तेलंग, सी. लोकहितवादी, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुमचे योग्य उत्तर आहे डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली आहे? ए. कानपूर, बी. अलाहाबाद, सी. भोपाळ, डी. गोरखपूर। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे सी. भोपाळ। पुढील प्रश्न आहे, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? ए. उपराष्ट्रपती, बी. सरन्यायाधीश, सी. पंतप्रधान, डी. राष्ट्रपती। आणि तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा व्हिडिओच्या शेवटी। योग्य उत्तर आहे डी. राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, भारताचे 29वे राज्य कोणते आहे? ए. मिझोराम, बी. सिक्कीम, सी. तेलंगणा, डी. झारखंड। उत्तर देण्याचा प्रयत्न करा। योग्य उत्तर आहे सी. तेलंगणा। पुढील प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? ए. पुणे, बी. औरंगाबाद, सी. मुंबई, डी. नाशिक। तुमचे योग्य उत्तर आहे डी. नाशिक। पुढील प्रश्न आहे, विधिमंडळात अर्थसंकल्प कोण सादर करतो? ए. मुख्यमंत्री, बी. राज्यपाल, सी. अर्थमंत्री, डी. मुख्य सचिव। योग्य उत्तर आहे सी. अर्थमंत्री। पुढील प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद हे खेळ कोणत्या खेळाशी संबंधित होते? ए. क्रिकेट, बी. हॉकी, सी. फुटबॉल, डी. बॅडमिंटन। तुमचे योग्य उत्तर आहे बी. हॉकी। पुढील प्रश्न आहे, भारतात 2016 मध्ये नोटबंदी कधी झाली? ए. 18 ऑक्टोबर, बी. 8 सप्टेंबर, सी. 8 नोव्हेंबर, डी. 8 डिसेंबर। योग्य उत्तर आहे सी. 8 नोव्हेंबर। पुढील प्रश्न आहे, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो? ए. ब जीवनसत्व, बी. अ जीवनसत्व, सी. क जीवनसत्व, डी. ड जीवनसत्व। योग्य उत्तर आहे बी. ब जीवनसत्व। पुढील प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? ए. गुरु, बी. पृथ्वी, सी. शुक्र, डी. शनी। तुमचे योग्य उत्तर आहे ए. गुरु। पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ए. महात्मा फुले, बी. सावित्रीबाई फुले, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. गाडगे महाराज। तुमचे योग्य उत्तर आहे ए. महात्मा फुले। पुढील प्रश्न आहे, सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. लॉन टेनिस, बी. बुद्धिबळ, सी. कॅरम, डी. बॅडमिंटन। तुमचे योग्य उत्तर आहे डी. बॅडमिंटन। पुढील प्रश्न आहे, दिलवारा मंदिर कुठे आहे? ए. अलवार, बी. माउंट आबू, सी. जयपूर, डी. उदयपूर। तुमचे योग्य उत्तर आहे बी. माउंट आबू। पुढील प्रश्न आहे, इंडिया गेट कुठे आहे? ए. मुंबई, बी. दिल्ली, सी. चेन्नई, डी. कोलकाता। तुमचे योग्य उत्तर आहे बी. दिल्ली। पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? ए. जिल्हाधिकारी, बी. पोलीस अधीक्षक, सी. उपविभागीय अधिकारी, डी. मुख्य कार्यकारी अधिकारी। उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत चला। तुमचे योग्य उत्तर आहे सी. उपविभागीय अधिकारी। पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? ए. तलाठी, बी. ग्रामसेवक, सी. कोतवाल, डी. आरोग्य सेवक। योग्य उत्तर आहे बी. ग्रामसेवक। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? ए. वर्धा, बी. गडचिरोली, सी. नागपूर, डी. यवतमाळ। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तुमचे योग्य उत्तर आहे बी. गडचिरोली। पुढील प्रश्न आहे, पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? ए. इस्लामाबाद, बी. लाहोर, सी. पेशावर, डी. कराची।
तुमचं योग्य उत्तर आहे ए इस्लामाबाद. पुढील प्रश्न आहे साक्षी मलिक ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए क्रिकेट, बी गोल्फ, सी कुस्ती, डी फुटबॉल. तुमचं योग्य उत्तर आहे सी कुस्ती. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? ए तेरेखोल, बी वर्धा, सी पेनगंगा, डी इंद्रायणी. तुमचे योग्य उत्तर आहे ए तेरेखोल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ